जळगाव खान्देश येथे कोळी समाज बहुउद्देशीय मित्रमंडळ जळगाव यांच्या वतीने सामूहिक विवाह संस्काराचे आयोजन करण्यात आले असून सर्व यावल रावेर तालुक्यातील समाज बांधवांनी एकत्रित यावे असे वक्तव्य फैजपूर येथे आयोजित कोळी समाजाच्या बैठकीमध्ये सभेचे अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी केले आहे। यावेळेस यावल रावेर तालुका कोळी समाजाच्या वतीने फैजपूर येथील पवनदासजी महाराज यांना नुकत्याच झालेल्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात महामंडळेश्वर पदवी प्रदान करण्यात आली। त्या अनुषंगाने समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळेस सभेचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी स्वीकारले, तर प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा येथील जगन्नाथ बापू बाविस्कर, गोकुळ सूर्यवंशी, गंभीर उन्हाळे, ॲडव्होकेट रमाकांत सोनवणे, फैजपूर येथील कोळी समाजाचे अध्यक्ष दिलीप कोळी, अनिल कोळी हे प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता फिरोज तडवी, यावल। तर आपण समाज जागृत व्हायला पाहिजे बापूजी काय या पद्धतीनं समाजाच्या पद्धत होत नाही। कारण या कोळी समाज उद्देश मंडळासारखे मंडळ बाहेर येत आहे की माझ्या समाजाचा गरीब माणसाचं मुलाचं लग्न मुलीचं लग्न हे समाजाच्या या सामूहिक विवाहामध्ये कमी खर्चामध्ये झालं पाहिजे आणि त्याला शेत कोणाकडे गाण ठेवता कामा नये, घर कोणाकडे गाण ठेवता कामा नये आणि लग्नाचा जो खर्च आहे तो मंडळ उचलत आहे। एवढं चांगलं काम आपण करताय याच्यापेक्षा चांगलं काम मला वाटतं दुसरं कोणतं होऊ शकत नाही। सर्टिफिकेट फार महत्वाचं काम हे मंडळ या ठिकाणी करताय, जिल्ह्यामध्ये करताय। प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला स्टँड दिलाय 50 रुपयाचा। मी तुमच्या सोबत आहे, आता ते करून द्यायचं 50 रुपयाचं। आणि बापू आपण सांगितल्याप्रमाणे आपण सर्व सांगितलेलं आहे। मी यावं दोन तरी आपण सरांनी सर्व तयार केलं, पण त्यावेळेला सुद्धा म्हणजे बऱ्याच मंडळींनी एखादं नाव त्याचं नाव सांगण्यापेक्षा एक सामाजिक विषय असतो। सामाजिक विषयामध्ये कोणी जोड येतो, कोणी लांब चालतो, कोणी थोडा जोड येण्याचा प्रयत्न करतो, परंतु जो येतच नाही त्याच्या नाते लागण्यापेक्षा न लागता आपण आपलं कार्य कसं चांगलं पैकी होईल नेत्याने कसा नेता येईल असं आपण सविस्तर स्वतः कार्यक्रम या ठिकाणी केला। आणि बापूने सांगितल्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी समाजाचं जे आंदोलन सुरू झालं त्याचं लोन हे पूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाठिंबा द्यायचा आणि त्या ठिकाणी तिथला स्वरूप पॅटर्न घेऊन त्यांच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राबवायचं असं चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी झाला। त्यावेळेला बऱ्याच तालुक्यांमध्ये सर्टिफिकेट दिली गेली। मी बापूने सांगितल्याप्रमाणे की राजकीय त्रास होतो, आपल्या जो जळगाव जिल्ह्यामध्ये राजकीय मंडळी आहे यांचा त्रास नाही आहे, परंतु जो धुळे नंदुरबार जिल्ह्याची जी मंडळी आहे आदिवासी मंडळी यांचा जास्तीत जास्त त्रास आहे। याच्यामध्ये जास्त त्रास त्यांचा आहे। हे अमरावतीची मंडळी असेल, चंद्रपूरची असेल, तिकडची मंडळी आणि ही करते मंडळी एकत्र होतात आणि जवळजवळ 24 आमदार त्यांच्या असल्यामुळे त्याच्या कोणत्याही सरकार असो त्या सरकारवरती दबाव आणतात। परंतु आता तर सरकार जरा भावंत सरकार आहे। मी विनंती करणार आहे जे कोळी समाजामध्ये जे भाजपामध्ये, शिवसेनेमध्ये, शिंदेगडामध्ये, अजित पवार गटामध्ये कामगार असेल त्यांना विनंती करणार की हा आताचा प्रसंग फार चांगला आहे आणि सक्षम मुख्यमंत्री मिळाले तर आपण त्यांना पटवून देण्यामध्ये जर सक्सेसफुल झालो तर 100% आपला अजून प्रश्न आपल्याला कौशल्य करावं लागतं ते करावं लागणार नाही। लोकांना जसं आपल्या किंवा 26 दिवस उपस्थित राहून म्हणजे बसनं 7 रुपये असते, आपल्याला जर सांगितलं 2 दिवस बसत आपण तिसऱ्या दिवशी त्यांचे करू, पण या दिवसा 20 दिवस बसते त्याचं फारच गुण या ठिकाणी मी सामायिक विवाहाच्या या कार्यक्रमाला मी सुद्धा उपस्थित राहील आणि आमचे दिलीपराव हे तालुक्यामध्ये प्रत्येक आपण या दिलेले पोस्टर त्या विनंती करूया। कारण सरपंच परिषदेचा जो अध्यक्ष आहे या तालुक्याचा